2018 मध्ये माझ्या इन्व्हेस्टिंगची सुरुवात मी 1000 रुपये पर मंथच्या SIP पासून केली. पण पुढे जाऊन मला रिअलाइज झालं की आता मला इन्व्हेस्टमेंटला सिरियसली घेण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण की मला अचीव करायचं होतं फायनान्शियल फ्रीडम. आणि त्यासाठी मी माझा गोल ठरवला की मला पहिले 1 कोटी अचीव करायचे इन्व्हेस्टमेंटमधून. पण इन्व्हेस्टमेंटमधून पहिले 1 कोटी अचीव कसे करायचे, त्यासाठी प्लॅनिंग कसा करायचा किंवा काय करायचं याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मी माझी रिसर्च चालू केली. काही माझ्या सीनियर लोकांशी बोललो, काही वेळा काही रिसर्चचे व्हिडिओज बघितले, काही पर्सनल फायनान्सचे काही आर्टिकल्स वाचले आणि त्याच्यावरून मला लक्षात आलं की मला जर फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे तर मला गोल बेस्ड SIP करावी लागेल. आणि त्यावेळी मी रिसर्च करायला सुरुवात केली की गोल कुठला ठरवला पाहिजे. सर्वात आधी 2019चा हा टाइम पिरियड होता आणि मी होतो त्यावेळेस 26 वर्षाचा. तर पहिला गोल मी कुठला ठरवला पाहिजे याच्यावर जेव्हा मी सर्वांना विचारलं तर सर्वांकडून उत्तर मिळालं की तू रिटायरमेंटसाठी पहिला गोल ठरव आणि रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट चालू कर. आणि त्या पद्धतीने मी 2019 मध्ये रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट चालू करायचं ठरवलं. पण मला ह्या वेळेला बरेच प्रश्न माझ्या मनामध्ये आलेले होते की आता तर मी 26 वर्षाचा आहे, तर मला सर्वात आधी रिटायरमेंटची इन्व्हेस्टमेंट करण्याची काय गरज आहे. सर्वात आधी तर मी एखाद्या घरासाठी किंवा गाडीसाठी अशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर त्यावेळी ज्यावेळेस मी याचे कॅल्क्युलेशन्स बघितले, कॅल्क्युलेशन स्वतःहून केले SIP कॅल्क्युलेटर्सवर किंवा रिटायरमेंट प्लॅनर्सवर, त्यावेळी मला लक्षात आलं की 26व्या वर्षी जर मी रिटायरमेंटसाठी SIP चालू केली तर रिटायरमेंटसाठी मला डेडिकेट करण्याची गरज आहे फक्त 4500 रुपयाची SIP. पण जर मला 31व्या वर्षी तीच SIP रिटायरमेंटसाठी करायची ठरवली, जे की मी आज 31 वर्षाचा आहे, तर मला 11,000 रुपयाची SIP करावी लागली असती. सो दिस वॉज अ ह्यूज डिफरन्स, राईट? आणि त्यावेळी मी 4,500 ची SIP अफोर्ड सुद्धा करू शकत होतो. आणि दॅट्स वाय मी 2019 मध्ये ठरवलं की आपण एक रिटायरमेंटसाठी SIP डेडिकेट करूया. आणि तेव्हापासून माझा प्रवास सुरू झाला गोल बेस्ड इन्व्हेस्टिंगचा. ज्या वेळेस पण मला आता कुठला तरी महत्वाचा मोठा गोल असतो आणि त्याचे जर आर्थिक मला नंबर काढायचे असेल तर सर्वात आधी मी प्लॅन करतो की मला 15 वर्षांनंतर जर एवढी अमाऊंट लागणार आहे तर त्याच्यासाठी आज मी काय प्लॅन केला पाहिजे. आणि तिथून मला गोल बेस्ड इन्व्हेस्टिंगची सवय लागली आणि या सवयीमुळे आज अशी परिस्थिती आहे की माझ्याकडे बऱ्यापैकी सरप्लस सुद्धा उरतो आफ्टर इन्व्हेस्टिंग. कारण की काय होतं, बऱ्याच वेळा आपण सुरुवात आधी गोल न ठरवता आपण खरेदी करत जातो. जर मला घर घ्यायचंय तर मी ते 5 वर्षानंतर घेईल किंवा आज घेईल. कुठलं गोल माझ्यासाठी जास्ती प्रायोरिटीचा आहे ते मी ठरवलं पाहिजे. मला जर गाडी घ्यायची आहे आणि इन द मीन टाइम माझ्याकडे घराचा EMI पण आहे, तर आपण प्रॉपरली कॅल्क्युलेट करू शकतो की घराचा EMI 1-2-5 वर्ष तू भर आणि त्याच्यानंतर गाडी घे. गाडी घ्यायचा प्रॉपर टायमिंग ठरवू शकतो. बट मॅक्झिमम डिसिजन्स आपल्या या इम्पल्सिव्ह असतात. माझा थोडासा जरी पगार वाढला किंवा थोडासा जरी बोनस वगैरे मिळाला तर मी डायरेक्टली गाडी घ्यायला जातो, कारण की डाऊन पेमेंटचे पैसे माझ्याकडे असतात. आणि त्यावेळी आपण ऍक्च्युली त्या गोलसाठी काम केलं पाहिजे की नाही, आज तो गोल आपण महत्व त्या गोलला दिले पाहिजे की नाही हे आपण ठरवत नाही. सो दिस इज द मेजर प्रॉब्लेम इन मोस्ट ऑफ द पीपल इन इंडिया. आणि आपण त्याच्यावर एक विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय की जर आपण प्रत्येक गोष्ट प्लॅनिंगनी केली आणि प्रत्येक इन्व्हेस्टिंग ही गोल बेस्ड केली तर मला माहिती पाहिजे की माझे आज 4,500 रुपयाची SIP रिटायरमेंटसाठी आहे, 10,000 रुपयाची SIP मुलांच्या एज्युकेशनसाठी आहे, 10,000 रुपयाची SIP मुलाच्या लग्नासाठी आहे, त्याच्यानंतर 10,000 रुपयाची SIP माझ्या स्वतःच्या व्हेकेशनसाठी आहे. अशा गोष्टी जर मला माहिती असल्या आणि मला कुठली SIP कुठल्या कामासाठी वापरायची ते माहिती असलं तर माझी इन्व्हेस्टिंग लाईफ खूप जास्ती सिंपल होऊन जाते आणि उरलेले पैसे मग मी एन्जॉय करू शकतो. त्यामुळे गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग ही फक्त पैसे इन्व्हेस्ट करण्यापुरती मर्यादित नाहीये, तर तुमची लाईफ तुम्ही एन्जॉय करण्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण की जर तुम्हाला माहिती असेल की माझे सर्व गोल्स सिक्युअर्ड आहेत, माझे सर्व गोल्ससाठी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर आज जी सरप्लस उरते ती माझ्या मनासारखी मी खर्च करू शकतो आणि त्यामुळे काहीतरी माझ्या मनाला एक आजच्या दिवसाचा कॉन्फिडन्स मिळू शकतो आजचा दिवस एन्जॉय करण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःसाठी गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग करायची असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी अँड आय विल बी देअर टू हेल्प यू.